तक्तापुला घातलेली, रताळलेली, साखळ दंडा जखडवलेली छत्रपती संभाजी महाराज ताट मानेले आले त्या औरंगजेबाच्या दरबारात आणि तख्तासेन झालेला शहनशाह हिंदुस्तान आलमगीर मोहम्मद मोहिद्दीन मोहम्मद काझी औरंगजेब निखार विखार नजरेनं आश्चर्यचकित होऊन पाहत राहिला आणि जवळच असलेल्या मुकर्रब खानाला विचारता झाला, मुकर्रब, कहीं मैं ख्वाब तो नहीं देख रहा हूं, क्या ये सचमुच संभा है? सचमुच संभा है ये? रक्ताळलेले, साखळदंडा जखडवलेले छत्रपती संभाजीराजे निखार विकार नजरेनं पाहत राहिले, डोळ्यात डोळे घालून सांगत राहिले, औरंगजेब, संभा नहीं, छत्रपती संभाजी महाराज बोल, छत्रपती संभाजी महाराज बोल. सरदेशी शमशेर चालले गेले गतानीवर, रक्ताची चिळकांडी यातनेचा कल्लोळ उफाळला गेला आणि औरंगजेब बोलता झाला, जबान को लगाम दे काफिर, जानता है किसके सामने खड़ा है तू? शहंशाह हिंदुस्तान आलमगीर औरंगजेब के सामने है. झुक जा हमारे सामने, कर कदम बोसी, कर कुर्निश, कर कुर्निसात आणि उसाळा लावा, कडाडला छावा. अरे हट, कसला कुर्निश, कसली कदम बोसी, कसला कुर्निसात? उठ तू तुझ्या तख्तावरून आणि ये आमच्या समोर नतमस्तक हो, गुडघे टेकून. याद राख औरंगजेब, गरमास कुर्निसात, मराठ्यांचे छत्रपती उभे तुझ्या दरबारात, मराठ्यांचे छत्रपती उभे तुझ्या दरबारात. थरथर कापत राहिला औरंगजेब, भयभीत होत राहिला सारा दरबार आणि आश्चर्यचकित होऊन सगळा दरबार पाहत राहिला. अरे कैदेत कोण आहे? आलमगीर औरंगजेब की मराठ्यांचा राजा छत्रपती संभाजी महाराज? आणि काहीसा सावरला औरंगजेब, स्वतःला सावरत सावरत संभाजी राजांना निहाळलं, साखळ दंडा जखडवलेलं पक्क पाहिलं आणि मग मराठ्यांचे छत्रपती दिसतात कसे हे पाहण्यासाठी एक एक पाऊल टाकत टाकत धर्मवीर छत्रपती संभाजी राजांजवळ आला. सारं शरीर निहाळलं, पाहत राहिला संभाजी राजांकडे. अरे कसलं धैर्य, कसलं शौर्य, कसला अभिमान, कसला स्वाभिमान पाहत राहिला आणि नजर स्थिरावली डोळ्यावर आणि पाहत राहिला आणि बोलता झाला, मुकर्रब, वही आंखें, वही नूर, वही चेहरा. बेस 9 साल का था, तब आया था अपने वालिद के साथ हमारे आगरा में. तब हमने पूछा था इसे, क्यों रे संभा, तुझे हमारा डर नहीं लगता? तो सच कहा था काफिर रे. औरंगजेब, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारे वजह से सबको डर लगता है और सबको डर लगेगा. सच कहा था काफिर ने. 9 साल तक कभी चैन की सांस नहीं लेने दी, 9 साल तक कभी ठंड की नींद नहीं सोने दी. लेकिन अब पहली गलती करी हमारे शाहजहां ने, जो शाहजी को जिंदा जाने दिया. दूसरी गलती करी हमने, जो इसके वालिद को जिंदा जाने दी. लेकिन अब नहीं, अब नहीं, नहीं, अब नहीं जिंदा जा पाएगा यह काफिर हमारे गिरफ्त से. आणि त्या अल्लाहचा आभार मानायला नमाजाच्या रुखात तो औरंगजेब खाली पडायला लागला. संभाजी राजे कैदेत आहे आणि संभाजी राजांना कैदेत टाकलं त्यावेळेस कवी कलश सुद्धा कैद केलेलं आहे. तेही रक्ताळलेले, तेही साखळ दंडा जखडवलेले. नमाजाच्या रुखात पडणाऱ्या औरंगजेबाकडं माझ्या शंभू राजानं हसत हसत पाहिलं आणि जवळ असलेल्या कवी कलशांना म्हणाला, कवीजी, कवी आहात आपण, बघा बरं सुचते का असल्या प्रसंगी एखादं काव्य? आणि कवी कलश हसायला लागले, कैसे हो राजन आप? ऐसी परिस्थिती में अरे केव्हाही शमशेर चालले जाईल, रक्ताची चिळकांडी यातनेचा कल्लोळ उफाळेल आणि अशा वेळेस आपण म्हणता सुचते का एखादं काव्य आणि हसत राहिले. क्यों नाही राजन, ऐका. आणि कवी कलश कविता करू लागले. यावन रावण की सभा, शंभू बंद्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेले रणरंग. राजन तुम हो सांजे, खूब लड़े हो तुम जंग, देख तुम्हारा तेज, त्योत तेज अवरंग, देखत तेज अवरंग. राजन काय लढला तुम्ही, काय तुमचं शौर्य, काय तुमचं धैर्य. तुमच्यावर झाले वार, तुमच्या शरीरातून ओघळलं लालहुंड रक्त आणि त्या रक्तानं तुमचा देह माखला, तुम्हाला शोभून दिसतोय राजे.
राजे तुमचा 6 स्वाभिमान अभिमान पाहून शहंशाह हिंदुस्थान आलमगीर तुमच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक झाला राजे, नतमस्तक झाला राजे. संभाजी राजे म्हणाले शाबाश कबीजी. तसा औरंगजेब उठला, खामोश काफर, जबान को लगाम दे, अगर एक लफ्ज निकाला तो जबान खींच लूंगा तुम्हारी. आणि तसाच निखार रजनेनं पाहत राहिला औरंगजेब संभाजी राजांच्या डोळ्यात डोळा घालून आणि विचारत राहिला प्रश्न. बता संभा, तूने हमारा बुरहानपुर लूटा, जालना लूटा, औरंगाबाद लूटा, खूबसूरत सूरत को बदसूरत कर दिया. सच बता, कहाँ रखी है लूट, कहाँ रखा है खजाना. आणि हसत राहिले संभाजी राजे. अरे कोणता खजिना विचारतोस औरंग्या आम्हास? कोणता खजिना? हा हिंदुस्थान आमचा खजिना, तो गेलास आमचा खजिना. हे नदी नाले डोंगर झाडं झुडप हे सगळं आमचंच आहे. आणि आमचं घेऊन आम्हाला विचारतो कुठं ठेवलाय खजिना? ऐकायचं तर ऐक. शेतातून वाहणाऱ्या पाटात, भाजीच्या देठात, लहान लेकराच्या खळखळून हसण्यात, माय माऊलीच्या कंकणात, शेकडो कदबुंडाच्या गोटात, अरे मर्द मावळ्यांच्या निदड्या छातीत ठेवलाय खजाना. खामोश काफर. सरदिशी समशेर चालली गेली पाठडावर छातडावर. रक्ताची चिळखंडी यातनेचा कल्लोळ उफाळला तरी सुद्धा संभाजीराजे हसत राहिले. आणि पुन्हा औरंगजेब विचारता झाला, आखिरी बार पूछ रहा हूं संभा तुझे, सच सच बता, हमारे कौन कौन से सरदार खिदमत में है तू बाहर है. संभाजीराजे उद्गारते झाले, अरे फितुरीची भाषा करतोस तू. स्वतःच्या बापाला विष देऊन मारणारा तू, स्वतःच्या भावाची खुले आम कत्तल करणारा तू, आणि तू करतोस फितुरीची भाषा. एकच नाव सांगेन. आणि तसा औरंगजेब म्हणाला, चल पाता, एक ही काफी है पाता. आणि सांगत राहिले संभाजीराजे, ऐकायचं ऐक. औरंगजेब, तेरा बेटा शहजादा अकबर शामिल है हमें. संतापला वैतागला चौताला बोलता झाला, मुखर्रा लेके जाओ इस काफर को हमारे सामने से. इसकी आंखें जलाती है हमें बहुत. जला डालो इसकी आंखें. इसकी जबान चलती है बहुत. काट डालो इसकी जबान. खींच लो खाल इसकी और खिला दो चील कौवो कुत्तों को. आणि हसत राहिले संभाजीराजे आणि बोलते झाले, औरंग्या, अरे खाल्लं आमचं मांस कुत्र्या गिधडांनी तर त्यांची औलाद निपाजणार नाही तुझ्यासारखे बैमान. अरे निपजल आमच्या सारखीच इमानदार, आमच्या सारखीच इमानदार. संतापला वैतागला चौथा, लेके जाओ और हुकुम की तामील की जाए. इसे ऐसी दर्दनाक मौत दो कि आने वाले इसके 7 पुरखे, पूरी कायनात, पूरी सल्तनत याद रखनी चाहिए. लेके जाओ इस काफर को हमारे सामने से. आणि संभाजी राजांना घेतलं, त्या तुळापूरच्या स्तंभाला बांधलं गेलं. रताळलेले, साखळ दंडात जखडवलेले छत्रपती संभाजी राजे पाहिले असते तर वाटलं नसतं रे मराठ्यांच्या छत्रपत्यात पडून. उंटाला उलट टांगून आणलं होतं माझ्या राजाला. अरे उलटाला उलट टांगून आणलं होतं पाहण्यासाठी हे 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 गर्दी झाली होती. अरे ज्यानं 9 वर्ष तलवारीवर मरण पेलून धरलं तो संभाजी राजा आहे तरी कसा, दिसतो तरी कसा, हे पाहण्यासाठी गर्दी गर्दी जमा झाली होती. कोणीतरी दुरून यायचं, धारदिशी दगड फेकायचा, माझ्या राजांच्या मस्तकावर दगड लागायचा, कोच पडायची आणि घळघळ घळघळ रक्त ओघळलं जायचं. कोणीतरी यायचं, चालता चालता माझ्या राजांच्या मस्तकावर लात मारायची, भंदिशी मस्तक बनायचं. अरे घाण विष्टा मूत्र माझ्या राजांच्या अंगावर फेकलं, घाणेरड्या उंटाला टांगलं, काटेरी रक्ताळलेले साखळ दंड काटेरी माझ्या राजांच्या शरीराला टोचायचे, उंटा थाई थाया नाचायच्या, साखळ दंड अंगात घुसायचे, जागोजागी जखमा करायचे आणि माझ्या राजांच्या शरीरातून रक्ताचे थेंब थेंब ओघळायचे. आणलं होतं ओढत फरफटीत आणि बांधलं होतं तुळापूरच्या स्तंभात. रक्ताळलेले संभाजी राजे निहाळले आणि जखडवलं संभाजी राजांना. आणि सजा होती माझ्या राजांचे डोळे काढायचे. लाल बुंद तप्त झालेल्या सळाया
हापशी घेऊन धुराच्या रेषेनं येताना दिसला. त्याचे सुद्धा हात थरथरत होते. नव्हता तो सुद्धा तयार लालबुंद सळ्या घेऊन पाणीदार डोळ्यात घालायला. अखेर आला तो हापशी. एक एक पाऊल टाकत टाकत माझ्या राजांच्या डोळ्यासमोर, ज्या डोळ्यानं पाहिलं होते आबासाहेब, आऊसाहेब, गडकोट किल्ले मावळे, ज्या डोळ्यानं अनुभवले होते विजयाचे सोहळे, जाणार ते डोळे लालबुंद तप्त सळ्या घेऊन आला हापशी माझ्या राजांच्या डोळ्यासमोर. माझ्या राजांनी मिटले नेत्र, स्वराज्य साठवलं डोळ्यात, डोळे सटच केले उघडे, घेतल्या सळ्या आणि पाहता पाहता घुसल्या डोळ्यात, गेल्या फिरल्या गर गर गर, जशा गेल्या तशाच निघाल्या बाहेर. डोळ्यातून निघत राहिला फक्त काळा दर्पधूर. पानेदार डोळ्याच्या ठिकाणी उरले फक्त काळे कुट्ट खड्डे. दुसरी सजा होती माझ्या राजांची जबान छाटायची, पण तात्काळ नाही. 7 दिवस उलटून गेले आणि आता मात्र सजा होती डोळे काढल्यानंतर जबान छाटायची. 10-12 हापशी आले. माझ्या राजांना जखडवलं. माझ्या राजांच्या मुंडकावर पाय दिला, हाता पायावर उभे राहिले, पोटा पायावर उभा राहिले. जबडा उघडायचा प्रयत्न करू लागले, पण जबडा उघडेल कसा? अरे कसा जबडा उघडेल? सिंहाच्या जबड्यात घालून हट मोजीनं जात हे आमची अवकाश सांगणाऱ्या त्या माझ्या संभाजी राजांचा जबडा उघडेल कसा? कसा उघडेल? पण एकानं घेतला घन, मारला तन, मस्तकावर आघात झाला, रक्ताचा ओघळ मस्तकातून निघाला. एकानं घेतलं शिस, माझ्या राजांच्या कानात टाकलं, कानावर दाबा जोर दिला, नाक दाबलं, श्वासासाठी जीव गलबलला. जबडा उघडला, घेतली सांची, घुसली आत, ओढली बाहेर, घेतली लटवटी समशेर, मारली साप साप, तुटली जीभ पडली वळवळत तिथंच आणि माझ्या राजांच्या तोंडातून ओघळा लालबुंद रक्ताचा पणा. लालबुंद रक्ताचा पणा. तुटली होती जीभ, पडली होती वळवळत तिथंच. नव्हती तयार माझ्या राजांपासून बाजूला व्हायला. काय अवस्था झाली असेल माझ्या राजाची, काय अवस्था झाली असेल. ऐकायला सहज वाटतं, पण ज्यावेळी डोळ्यासमोर प्रसंग उभा राहतो ना, काय अवस्था झाली असेल. एवढंच नाही, माझ्या राजाला स्तंभाला बांधलं गेलं. अरे 2-4 हापशी आले, घेतले भाले आणि कच दिशी खुपसले माझ्या राजांच्या पायाच्या गुडघ्यात, हलवले गदगद्या आणि कोबऱ्याची वाटी काढून घ्यावी ना तशा माझ्या राजांच्या गुडघ्याच्या वाट्या काढून घेऊन गेले रे. तशा माझ्या राजांच्या गुडघ्याच्या वाट्या काढून घेऊन गेले. अरे एक जण आला, धारदार जंब्या घुसला आणि खुपसला, मांडीत फिरवला, कर कर कर, नारळाच्या गोट्यासारखा मांसाचा लगदा माझ्या राजांच्या मांडीतून काढून घेऊन गेला. अरे किती झाल्या असता वेदना. माझ्या राजांच्या मस्तकात 1000 इंगळ्या डसाव्या असं मस्तक झाला असेल माझ्या राजांचं. एवढंच नाही, एक एक केस उपटायला सुरुवात झाली. नाही धरला बुचका, नाही उपटलं, एक एक केस. अरे एक केस उपटू द्या, काय वेदना होतात माय बापांनो, पण एक एक केस उपटू लागले माझ्या राजांचा 13 दिवस. एवढंच नाही, आता सजा होती माझ्या राजांच्या अंगावरची जिवंतपणे कातडी सोलायची. अरे अरे जिवंतपणे, अरे मेलेलं एखादं जनावर जसं सोलून काढावं ना, तसा जिवंतपणे माझा राजा उभा उभा सोलून काढला होता रे. उभा सोलून काढला होता. घेतलं होतं मिठाचं मिरचीचं पाणी, फेकलं होतं अंगावर, जल 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 साल उठत राहिला, सहन करत राहिला माझा राजा. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तब्बल 40 दिवस. कशासाठी? तुमच्यासाठी, आमच्यासाठी, मराठी दौलतीसाठी, छत्रपती शिवरायांचे पुत्र आहो, या अस्मितेसाठी, या भगव्यासाठी. किती आनंदित अत्याचार. 10-12 हापशी आले, माझ्या राजांची हात धरले आणि बोटाची नख चिमट्यानं उपसू उपसू घेतली, पायाची नख उपसू उपसू घेतली. अरे पुन्हा 2-4 दिवस गेले. 11 दिवस कली कलशानं पाहिलं आणि कवी कलशानं देह सोडला. राजन, हमसे नहीं देखा जा रहा है राजन. अरे पण एवढे अत्याचार होत होते, एवढा अन्याय अत्याचार छळ माझ्या राजांचा होत होता,
पण तोंडातून शब्द सुद्धा माझ्या राजांचा निघत नव्हता. राजे मनोमन म्हणायचे, जगदंब जगदंब जगदंब. काय शौर्य, काय साहस, काय स्वाभिमान असेल माझ्या शंभू राजांचा. कधी विचार केला आहे? आणि माझ्या राजांची हातापायाची बोट छाटली गेली. आता मात्र माझ्या राजांचे मनगटापासून हात बाजूला केले, माझ्या राजांचे तुकडे तुकडे केले आणि अखेर उगवली फाल्गुन वद्य अमावस्या. गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी माझ्या राजाचं मस्तक छाटलं. घेतला भाला आणि माझ्या राजांचं मुख आटकवलं त्या भालेला. नाचवला तो भाला इंद्रायणी भीमाच्या तीरावर. घेतला तो भाला खुपासला इंद्रायणीच्या डोहात. आणि माझ्या राजांच्या मस्तकातून रक्ताचा एक थेंब त्या इंद्रायणी भीमा भामाच्या थारात पडला. आणि थरारले इंद्रायणी भीमा भामा. अरे ज्या इंद्रायणी भीमा भामानं पाहिलं होतं माझ्या राजांचं शौर्य, तो स्वाभिमान, तो अभिमान, 350 वर्ष झाली आजही ती इंद्रायणी भीमा भामा अस्तित्वच नव्हते, रद्दच आहे. का? खरे छत्रपती संभाजीराजे कुणाला कळलेच नाही. कळाले छत्रपती संभाजीराजे कुणाला? त्या औरंगजेबाला. तो औरंगजेब सांगत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी इसकी, लेकिन नहीं झुकी इसकी आंखें हमारे सामने. हमने आंखें निकाल डाली इसकी, लेकिन आंखें होते हुए भी तो अंधे हम हो गए. हमने काट डाली इसकी जबान, लेकिन नहीं मांगे इसने रहम के 2 लफ्ज हमारे सामने. हमने काट डाली इसकी जबान, लेकिन जबान होते हुए भी बेजुबान तो हम हो गए. हमने काट डाले इसके हाथ, लेकिन नहीं फैलाए इसने हाथ हमारे सामने. हमने काट डाले इसके हाथ, लेकिन हाथ होते हुए तो अपाहिज हम हो गए. हमने काट डाले इसके पैर, लेकिन घुटने नहीं टेके इसने हमारे सामने. हमने काट डाले इसके पैर, लेकिन घुटनों के बल तो हम हो गए. हमने खींच ली इसकी खाल, लेकिन बेबदन तो हम हो गए. हमने काट डाला इसका सर, नहीं पहनने दिया स्वराज का मुकुट इसके माथे पर, लेकिन सर होते हुए भी बेताज तो हम हो गए. या अल्लाह, सचमुच छावा था छावा शेर का. होंगे कामयाब कभी, या ऐसे ही खाली हाथ लौटना पड़ेगा दिल्ली. माझ्या राजानं औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत आणलं, पण त्याच्या परत त्या भागात जाऊ दिलं नाही. इथं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबादेत कबरीत जाऊन औरंगजेब शांत झाला. पण त्याला परत जाण्याचं हे भाग्य कधी लाभलंच नाही. का? इथला एकही मावळा माझ्या राजांना फितूर नाही झाला. ही निष्ठा होती स्वराज्याची, ही निष्ठा होती छत्रपती शिवरायांच्या त्यागाची, ही निष्ठा होती धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानाची. अरे ज्यावेळेस माझ्या राजांचं मुंडकं छाटलं, त्यावेळेस निकार विकार नजरेनं माझे राजे त्या औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगत असतील, औरंगजेब तू केलेस आमचे हाल हाल कशासाठी? या मावळ वाऱ्यात फडफडणारा हा भगवा खाली खेचण्यासाठीच ना. पण हा भगवा आहे प्रभू श्री रामचंद्राचा, धर्माची मूर्त मेढ रवणाऱ्या त्या प्रभू श्री रामचंद्राचा. हा भगवा आहे भगवान गोपाल कृष्णाचा. अरे हा भगवा आहे रामकृष्ण हरी म्हणत जाणाऱ्या माझ्या ज्ञानोब तुकोबारायांचा, वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा. अरे हा भगवा आहे माझ्या शिवरायांचा. हा भगवा आहे मराठी अभिमानाचा. हा भगवा आहे स्वाभिमानाचा. हा भगवा खाली खेचण्यासाठीच तू केलेस आमच्यावर वार वार. आमच्या शरीरातून उघळलं लाल बुंद रक्त. आणि बघ औरंग्या, त्या देहानं आमचा पुरता देह झाला भगवाच भगवा. पण याद राख, आमच्या वाराचा प्रतिशोध घेतील आमचे मावळे, तुझ्यावर करतील वार. आणि त्या वारानं तुझ्या शरीरातून ओघळेल लाल बुंद रक्त, आणि त्या रक्तानं सुद्धा तुझा देह होईल पुरता पुरता भगवा. अरे माझे राजे गेले, आणि राजा नंतर सुद्धा 14 वर्ष लढत राहिला इथला मावळा ना मावळा. माझ्या छत्रपती संभाजी राजातून जन्माला आले इथं काही धनाजी संताजी धुरंधर सारखे लढवय्ये योद्धे. अरे माझे राजे सांगत राहिले, माझ्या मरण्यानं जर इथं मुर्दार झालेला समाज जिवंत होत असेल, अरे गवताच्या भालेला गवताचे पाते सुद्धा भाले होत असेल, अशा मरणाचा सुद्धा मला अभिमान राहील.
मला अभिमानच राहील. अरे कसे होते संभाजीराजे, कसे होते. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा. विचारा त्या सह्याद्रीला माझा शंभूराजा होता तरी कसा. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था.